लॉर्ड स्प्लेंडर ठेवण्यात येत आहे. मॉर्निंग मंडळी, तर सकाळचे आता 7:30 झालेले आहेत आणि विषय काय असा झालेला ना, आता मी ठरवलेलं की 5 वाजता निघायचं आणि आम्ही उठलोच आहे 7:15ला. तर आता खूप म्हणजे बाईक राईड करताना खूप जास्त उन्हाला हे सामोरे जायला लागणार आहे आम्हाला. तर शुभम आता फ्रेश होतो आहे, मी सुद्धा फ्रेश होतो आणि 8-8:30पर्यंत आम्ही निघू इथून. फायनली आम्ही रेडी झालो आहे. सकाळचे 9 वाजले आणि आम्ही निघतोय आता. माहिती आहे खूप उशीर झाला आहे, पण रेडी होईपर्यंत तेवढाच वेळ झाला आम्हाला. फुल एकदम लावणी बिवणी लावून दोघेजण नाचत होतो वरती, त्यामुळे रेडी. तर काल रात्री आम्ही ह्या हॉटेलमध्ये राहिलेलो, सुप्रीत गेस्ट हाऊस म्हणून आहे. तर इथे AC आणि नॉन AC दोन्ही रूम्स अवेलेबल राहतील. आम्हाला इथे किती फक्त 1000 रुपयेच घेतलेले स्टेसाठी. चला काका येतो. तर रामराम मंडळी, आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. इथून अक्कलकोटवरून आता बाहेर पडतो आम्ही. ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो ना, ते ठिकाण खूप चांगलं होतं, रूम पण चांगल्या होत्या आणि जो गाव आहे ना तो पण खूप छान आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की इकडे भेट द्या सगळीकडे बघ आणि एन्जॉय करत राहा. लिव्ह द मोमेंट्स, डेथ इज अनएक्सपेक्टेड. निघून किती 45 मिनटं झाले असतील आम्हाला आणि 63 किलोमीटरचा प्रवास आम्ही पार पाडला आहे. तर सकाळीचे आता वाजलेले आहेत 9:52 झालेत. तर नाश्ता वगैरे करून निघालो नव्हतो आम्ही. तर इथे ह्या संभाजी हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे आणि मी मिसळ खातो आहे, शुभम वडा मिसळ खातो. तर याचा आनंद घेऊ, खाऊन परत निघू आम्ही. गाडी इथे थांबवली आम्ही, बघा. नाश्ता वगैरे झालेला आहे, आता निघतोय आणि ऊन खूप तापलेलं आहे. हे बघा सूर्य डोक्यावरतीच आहे, जास्त हीट आहे, चटके लागतात त्याचे. तर शुभम हे परत निघते आमची बॅग, म्हणून त्याला घट्टपणे बांधतोय तो. आणि आम्ही ह्या ठिकाणी नाश्ता केला, खूप म्हणजे खूप चांगला नाश्ता होता. मिसळ आणि भज्जे खाल्ले आम्ही. तर भेटू मग पुढे. एक सांगतो मंडळी तुम्हाला, प्रवासाने तुम्हाला खूप काही शिकवून जातं. आम्ही काल रात्री निघालेलो, नाही सॉरी परवा रात्री निघालेलो. 2 दिवस ट्रॅव्हल करतोय आणि ट्रॅव्हलिंग करताना भरपूर लोक तुम्हाला भेटतात, तुमच्याशी बोलतात. मग त्यामध्ये तुम्हाला लोकांशी संवाद साधता येतो. म्हणजे पूर्णपणे एक जग कळतं आपल्याला, स्वतःचं जग कळतं. त्यासाठी स्वतःला वेळ द्या, बाहेर फिरा, जावा कुठेतरी, असं लॉंग राईडला जावा, मित्रांसोबत मज्जा करा. कारण की ना आत्ताचं आपलं जे आयुष्य आहे ना, फक्त एक जॉब आणि त्या एका लिमिटपर्यंतच मर्यादित राहिलेलं आहे. तर त्यासाठी ना त्यातून वेळ काढा आणि बाहेर कुठेतरी फिरा, तुमचा माइंड फ्रेश करा, तुम्हाला सुद्धा चांगलं वाटेल. माझं तेच कारण होतं की एक
माझं माइंड फ्रेश करण्यासाठी मी कुठेतरी बाहेर जाऊ, कुठेतरी शांत माझ्या स्वतःला वेळ देऊ, हे मला करायचं होतं आणि ते मी करतोय आणि ह्याच्या पुढेही ते मी करत राहील. आणि माझ्या करिअरकडे, माझ्या ह्या चॅनलकडे, माझ्या व्हिडिओंकडे मी जास्त लक्ष देणार. त्यासाठी तुमची पण मला मदत हवी आहे. तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा. असे नवीन नवीन मी व्हिडिओ तयार करीन, अपलोड करीन. त्यासाठी तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा, बाकी काहीच नाही. होप सो हा आपला यूट्यूब चॅनल एकेकाळी नेक्स्ट लेवलला पोहोचेल, चांगले फॉलोअर्स पण हे होतील आपले. तर त्यासाठी मी प्रयत्न करत राहीन. त्यासाठी तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा बस. नमस्कार मंडळी. तर विषय काही असा आहे की ज्या हॉटेलवरती आम्ही थांबलेलो ना, तिथून आम्ही मीठ घेतलेलं. का घेतलेलं? कारण की ना आम्हाला आंब्यांची चोरी करायची होती. तर रोड साईडच्या बाजूलाच ना एक आंब्याचं झाड दिसलेलं आहे. तिथे सध्या तर कोण नाही आहे. तर 1-2 आंबे आम्ही घेणार आहोत आणि मस्त खाणार आहोत. गाडी तिकडे फिरवलेली आहे. तर फायनली आम्हाला आंब्याचं झाड मिळालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. 2 आंबे आम्ही तोडलेले आहेत ऑलरेडी. शुभम, आंबे कुठे? हे बघा, एक आंबा झाडावरनं तोडलेला आहे. चोरी नाही केली, आम्हाला आंब्याचं झाड दिसलं म्हणून आम्ही आंबे तोडले. कोणाचं झाड विचारलं असतं आम्ही. जर कोणी शेतात असताना आम्ही नक्की विचारूनच तोडले असते. पण आता नो ऑप्शन. गोड आहे, एवढा गोड आंबा आहे ना. तर मग आम्हाला असं पण होतं आंबा. जर शेताच्या मालकाने आम्हाला असं बघितलं ना, मला नागडा करूनच मारलं. मी नाही नागडा होणार. मी 1 दिवस काम करणार त्याच्यावर. त्यालाच नागडा करणार. काय आंबा अशा प्रकारे आंब्यांची चोरी झालेली आहे. भरपूर आंबे होते. हे लवकर. तर इथे झालेला आहे शुगर कॅन ज्यूस. विषय काय असा झाला ना, जी आपण आंब्याची चोरी केलेली, तर मनाला वाटत होते की का केली, म्हणून त्यातले जे 2 आंबे आहेत ना, इथे आम्हाला एक फॅमिली मिळालेली, तर त्यांना दिले आम्ही 2 आंबे. तर आता चोरी करून पण दुसऱ्यांना आम्ही दिलं तर तेवढं काय वाटणार नाही. पाप आम्ही इक्वल करून टाकलं. जे पाप केलेलं आम्ही ते इक्वल केलेलं आहे. पापाचं पुण्य केलं तर बरं वाटलं. नाहीतर आमच्या पापात ते पण सहभागी आहेत. तर आता इथून पुढे माझा टर्न आहे. तर गाडी मी चालवीन आता. शुभम मागे बसेल. आणि खरोखर जास्त ऊन आहे, काहीच कळत नाही आहे. फुल एकदम सीट इथे, आम्ही गाडी इथे 2 मिनिटासाठी थांबवलेली, तरी ती फुल एकदम गरम तापलेली. चला मग आता डायरेक्ट दुपारचं जेवण करायलाच भेटू. फार मंडळी. तर सकाळपासून टोटल किती 9 वाजता निघालेलो आम्ही. तर किती 212 किलोमीटर आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. हळूहळू येत होतो, सावकाशच.
आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 1:30 आणि एवढं ऊन तापलेलं आहे ना, खूपच घाण म्हणजे चटकेल भासतोय आम्ही असं वाटतंय मला. तर त्यासाठी आणि स्प्लेंडर आपली ती पण खूप जास्त हीट झाली आहे, म्हणून इथे एक ब्रेक घेतला आहे आम्ही. थोडा वेळ थांबू, पाणी वगैरे पिऊ आणि पुन्हा जाऊ. इथून आता मुंबई फक्त 225 किलोमीटर आहे. तो लेट्स सी चांगल्या पद्धतीने होईल हे पण. दुपारचे आता वाजले आहेत 3:30 आणि विषय असा आहे की खूप जास्त ऊन होतं, म्हणून आम्ही ह्या शेतामध्ये थांबलो आहे, ते सुद्धा टेंट टाकून. तर बघा शुभम इथे आतमध्ये झोपलेलं आहे, गाडी तिथे लावली आम्ही. एक नंबर वाटतंय अशा ठिकाणी येऊन, अशा ठिकाणी टेंट टाकून, असला निसर्ग समोर, एकदम बेस्ट लाईफ आहे ब्रो. तर हा चिंचाचं झाड सुद्धा इथे वरती इथे बघा, आणि शेती बाजूला पेट्रोल पंप आहे. तर थोडा वेळ इथे विश्रांती घेतो आम्ही आणि पुन्हा निघू मग थोडं ऊन उतरेल तेव्हा. तर बस मध्ये काही असं आम्ही झोपलो सध्या. एकदम मस्त हवा येते, मस्त झोप लागेल. 1 तास तरी आम्ही इथे झोप घेऊ आणि परत निघू. तर मस्त ऊन पण मस्त झालेलं आहे. थोड्या वेळ झोपतो, मग परत तुम्हाला आपण वाटेवरती भेटू. तर टेंट वगैरे काढून झालेलं आहे आमचा. शुभम परत बांधतोय. शुभम परत गाडीला तेच बांधतोय, त्याचं कामच ते. आज आम्ही 10 वेळेस तरी ते काढलंय बांधलंय. इथे आता काहीतरी थंड पिऊ आम्ही आणि त्यानंतरच निघू. ऊन तसा थोडाफार कमी झालेलाच आहे. मित्रांनो, जरा गाडी वगैरे चालवत असताना जरा स्वतःची काळजी घ्या, कारण की हे दृश्य पाहून तर वाटत नाही की तो पण त्याला काही झालं नाही पाहिजे. पण तरीसुद्धा तुम्ही कुठेही बाहेर जात असताना ना स्वतःची काळजी घ्या आणि सेफ ड्राईव्ह करा. अजून काहीच नाही. जवळपास येऊन पोचलेलो आहोत. मुंबई इथून 170 किलोमीटर आहे. अजून एक चहा ब्रेकसाठी आम्ही थांबलो आहे. काय म्हणावं राव, स्प्लेंडर ह्या गाडीचं नाव स्प्लेंडर नाही आजपासून. ह्या गाडीनं अख्ख्या रस्त्यामध्ये कुठेही मुंबई ते अक्कलकोट किंवा अक्कलकोट ते आत्तापर्यंत इथपर्यंत अजिबात धोका दिलेला नाही आहे. अजिबात 1 रुपयाचं पण काम नाही काढलं त्या गाडीने. ह्या गाडीचं नाव आजपासून ना लॉर्ड स्प्लेंडर ठेवण्यात येत आहे. पाहताय ना तुम्ही, लॉर्ड स्प्लेंडर. संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आम्ही पुण्यात एंटर केलोय. आणि पुण्याचं ट्रॅफिक खूप खतरनाक ट्रॅफिक आहे इकडे. हवालदार फक्त माझ्याकडे. हॅलो मंडळी, तर रात्रीचे आता 8 वाजलेले आहेत आणि आम्ही पुणेच्या बाहेर पडलो आत्ता. तर अजून इथून किती 2.5 ते 3 तास लागेल आम्हाला. आणि हा हरामी बघा, हा रात्रीच्या ह्याच्यामध्ये चष्मा घालून चालवतोय. काढ, तुला दुनिया बघायची आहे ना.
हे चंद्र बाबा कुठे पिंपरी चिंचवड मॅन आणि यो तो चंद्र मॅन. आम्ही आता सध्या दुसऱ्यांचेच चंद्र बघतोय. आमचा चंद्र हरवलाय. तर आम्ही मुंबईपासून आता 99 किलोमीटर लांब आहोत. खंडाळा घाटाच्या इथे थांबलो आहे आम्ही आणि हा व्ह्यू पाहतोय. मस्त इथे 5 मिनटं बसलो आम्ही. तर विचार केला की हा व्हिडिओ पण इथेच संपवूयात आपण. आणि मुंबई ते अक्कलकोट आणि अक्कलकोट ते मुंबईचा प्रवास आमचा खूप छान झालेला आहे. तुझं काय म्हणणं आहे? मस्त मजा आली. एकदम भरपूर मजा आली. प्रवासामध्ये खूप काही गोष्टी घडल्या. खूप काही चांगल्या गोष्टी पण झाल्यात आमच्यासोबत. तर स्वामींची कृपा आहे की ह्या ट्रिपमध्ये असं काही वाईट गोष्ट काही झालेली नाही आहे. आणि गाडीने पण आम्हाला अजिबात धोका दिलेला नाही आहे. कुठेही बंदसुद्धा झाली नाही, काहीच नाही झालं. सो इवन सगळ्या ट्रिपमध्ये खूप मजा आली आम्हाला. आणि हे 2 दिवस आमचे कसे गेले ना आम्हाला स्वतःला कळाले नाही आहे. आणि एवढा पहिल्यांदाच आम्ही एवढा 450 किलोमीटरचा 450 किलोमीटर आम्ही गाडीने प्रवास केला आहे. याच्या अगोदर पण केलेलं, पण 200च्या वरती कधी गेलोच नाही आम्ही. तर येऊन जाऊन खूप भारी मजा आली. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बस तुमचा फक्त सपोर्ट असू द्या. बरोबर आहे, सपोर्ट द्या आम्हाला फक्त बस. आयुष्य जगायला शिका मित्रांनो. पैसा येत जात राहतो, पण मित्रांसोबतची ट्रिप आणि म्हणजे ह्या वयामध्ये जेवढं फिरता येईल ना तेवढं फिरून घ्या. पुढे जाऊन तुम्हाला फॅमिली मॅनच बनायचं आहे. पुढे जाऊन तुम्हाला स्वतःलासुद्धा वेळ देता येणार नाही. आणि बाकीच्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींना तुम्हाला वेळ देताच येणार नाही. तर हाच आयुष्य आहे आपलं, हाच वय आहे की जेवढं आपल्याला फिरता येईल तेवढं फिरून घ्या बस.